सांगलीत भाजपचाच महापौर होणार निरंजन आवटी, धीरज सूर्यवंशी या दोघांमध्ये खरी रस्सी खेच. महाराष्ट्रात महापौर पदाचे सर्वसाधारण आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. महापौर पदासाठी मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे. महाराष्ट्रात भाजपने अनेक महानगरपालिकेवर एका हाती सत्ता मिळवली आहे. त्यातच सांगली आणि सत्तेच्या एक पाऊल अलीकडे आहे. 39 एवढी मजल मारली आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी 41चा आकडा असताना 39वर भाजपाला यंदा समाधान मानावं लागलं आहे. पण महायुतीतील शिवसेना गटाने पहिल्यांदा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये एंट्री करत 2 जागांवर आपले उमेदवार निवडून आणले आहेत. यामुळे भाजप आणि शिंदे यांचे शिवसेना असे बहुमत सिद्ध होताना दिसते आहे. मागील निवडणुकीच्या वेळी सर्वसाधारण आरक्षण होते. सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले आहे. भाजपकडून अनेक दावेदारांची नावे समोर येत आहेत. सांगलीतून धीरज सूर्यवंशी, मिरजेतून निरंजन आवटी सध्या यांचं नाव चर्चेत आहे. जर आरक्षण सर्वसाधारण जाहीर झालेलं असून धीरज सूर्यवंशी यांचे घराणे महापालिकेमध्ये 7वी टर्म तर आवटी यांचीही 7वी टर्म या महापालिकेत नगरसेवक आहेत. अजित पवार गटाची सध्या भाजपला सत्तेत गरज नाही. शिवसेना शिंदे गट सोबत जाण्याची शक्यता असल्याने महापौर आणि उपमहापौर पदावरून वाटाघाटी होत असल्याचे चित्र आहे. सध्या भाजपमधून निरंजन आवटी, धीरज सूर्यवंशी प्रबळ दावेदार आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली, मिरज.